नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता वल्लरी आहे तिची वाट लागणार आहे, कारण सात्विकाचा मृत्यू होण्यामागं वल्लरी जबाबदार आहे आणि या मूर्ख वल्लरीनं खूप मोठं कांड केलेलं आहे आणि त्यामागे तिचा खूप मोठा हात आहे। कारण सात्विकाचे घरात लाड व्हायचे, आई आणि अविनाश तिला जास्त तिथं असायचं, त्याचबरोबर ती श्रीमंत होती। या सगळ्या गोष्टींमुळे तिने इकडे सात्विकाला मारून टाकलेलं आहे, हे सत्य समोर येणार आहे। आणि त्याचबरोबर सुषमा म्हणजे सुप्रिया ही पुन्हा आलेली आहे आणि या सगळ्या मागे हे वल्लरीचं जे काही कारस्थान होतं हे सगळं सुषमाला माहिती होतं आणि त्यामुळं सुषमा आता वल्लरीची वाट लावणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे अर्णव आता आलेला असतो आणि या सगळ्या जणी बोलत असतात, गप्पा त्यांच्या चाललेल्या असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ईश्वरी त्यांच्याशी बोलत असते। आई, त्याचबरोबर ईश्वरी आणि नमू यांच्या तिघींमधलं जे बॉन्डिंग आहे ते पाहून अर्णव पाहतच राहतो आणि तो इमोशनल होतो, त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं। त्यालाही त्याच्या आईसोबतचे ते क्षण आठवत असतात आणि आईसोबत घालवलेला वेळ, आईसोबत केलेली मजा मस्ती म्हणजे अंजली, तो आणि आई या तिघांनी केलेली मजा मस्ती, या सगळ्या गोष्टी आता अर्णवच्या डोळ्यासमोर येत असतात। अर्णवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, तो इमोशनल झालेला असतो। तेव्हा इकडे सुप्रियाच्या लक्षात येतं की हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरी हे अर्णव आणि त्याचबरोबर हे अर्णव असा कसा झालेला आहे, अचानक इमोशनल का झाला, कारण सुप्रियाला बऱ्यापैकी गोष्टी माहीत नाहीयेत, अर्णवच्या फॅमिली बाबतीत वगैरे अजिबातच माहीत नाही। परंतु इकडे अर्णव मात्र आता शांत झालेला असतो। मग ईश्वरी अर्णवशी बोलायला जाते आणि अर्णवला म्हणू लागते की अर्णव सर काय झालं असं म्हणत ती बोलत असते आणि तेव्हा मात्र अर्णव हा जो आहे तो शांतच झालेला असतो, तो काहीच बोलत नाही। आणि मग ईश्वरीची आई जी आहे ती उठते आणि ती म्हणते की थांब असं म्हणत ती बोलायला जाते। इकडे ईश्वरी म्हणत असते की सर काय झालं, तेव्हा अर्णव म्हणतो नाही, तुमच्यातलं हे जे बॉन्डिंग आहे ना ते पाहून छान वाटलेलं आहे असं अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। तेव्हा अर्णव म्हणतो की कसं आहे, माझ्या पण आयुष्यात असे क्षण होते ना ते आठवत आहेत, मी, माझी ताई आणि आई आम्ही तिघही असेच असायचो, हे सगळं अर्णव सांगत असतो। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा आई मात्र जवळ जाते आणि मग अर्णवला बोलू लागते, अर्णवला म्हणत असते की काळजी करू नका, कसं आहे माहिती आहे का की मी पण तुमच्या आईसारखीच आहे ना। तेव्हा अर्णव खूपच आनंदाने त्यांच्याकडे पाहत असतो। फायनली आनंदाने तो पाहत आहे आणि त्याला खूप छानही वाटत आहे आणि त्याचबरोबर तो बोलतही असतो की हे सगळं जे काही घडत आहे ते खूपच छान पद्धतीने चालू असतं। तेव्हा इकडे ईश्वरी आईला म्हणत असते की अर्णव सर कसं आहे माहिती आहे का, आमच्या कुटुंबामध्ये हे जे आमचं जे बॉन्डिंग आहे किंवा आमचं जे नातं आहे ना ते फक्त आमच्या आईमुळे टिकून आहे, कारण आमची आई जी आहे ना ती जाम भारी आहे। हे सगळं जे काही चांगलं घडत असते ना ते फक्त आणि फक्त तिच्यामुळेच घडत असते असं ईश्वरी सांगत असते। आणि ईश्वरी अर्णवला सांगत असते की तिची आई किती गोड आहे, ती कुटुंबाला कशी एकत्र करते आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला एकत्र करत आपलं कुटुंब कसं सांभाळत असते हे सगळं ती सांगत असते। आणि त्याचबरोबर इकडे सुप्रिया उठते आणि अर्णवला म्हणते की कसं आहे माहिती का, जे हातातून गेलेलं आहे त्याचा विचार करून त्रास घेऊन घेण्यापेक्षा जे आता पुन्हा मिळते ते जपलं पाहिजे असं म्हणत ती बोलत असते आणि अर्णवला समजावत असते। तेव्हा मात्र अर्णव म्हणत तिकडे हात सोडत असतो आणि मग चाललेला असतो। तेव्हा मात्र इकडे सुप्रिया म्हणते की मी आईसारखीच आहे ना, मग मी आहे ना तुमच्यासोबत, मग कशाला काळजी करत आहे, आता सध्या उदास व्हायची काहीच गरज नाहीये, उलट हे सगळं तर तुम्हाला मिळत आहे आणि मग ते तुम्ही स्वीकारा आनंदाने असं सुप्रिया सांगत असते। जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव जो आहे तो त्यांच्याशी बोलत असतो। तेव्हा ती म्हणत असते की आईची माया केली तर चालेल ना, असं म्हणत सुप्रियाने अर्णवच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून प्रेमाने मायेने हात फिरवलेला आहे, जो अर्णव इतकी वर्ष झालं लहानपणापासून या सगळ्या गोष्टींसाठी त्याला त्या गोष्टी हव्या होत्या, त्याच गोष्टींसाठी झुरत होता, त्या गोष्टी त्याला मिळत आहेत। आणि मग सुप्रियाने जेव्हा प्रेमाने अर्णवच्या तोंडावरून हात फिरवते तेव्हा अर्णवला खूपच छान वाटतं, अर्णव जाम खुश झालेला असतो, त्याला खूप भारी वाटत असतं आणि तो सुप्रियाकडे पाहू लागतो।
तेव्हा सुप्रियाने अर्णवचा हात हातात घेतलेला असतो आणि सांगत असते, जे मिळालेलं आहे त्याचा आता स्वीकार करणार ना? तेव्हा अर्णव म्हणतो की हो. आणि अर्णवला खूप छान वाटतं. इतक्या वर्षानंतर आईची माया त्याला मिळत असते. आपल्याशी आई प्रेमाने वागत आहे ह्या गोष्टी त्याला जाणवत असतात. इकडे अर्णवलाही भारी वाटत आहे आणि सुप्रियालाही बरं वाटत आहे, कारण आपल्या मैत्रिणीच्या मुलीवरती सुद्धा तिनं एवढं प्रेम केलेलं आहे. ईश्वरी ही तिच्या मैत्रिणीची मुलगी होती, तिला सुद्धा तिने एवढं जपलेलं आहे, तर बाकीच्या गोष्टींचा प्रश्नच नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी जी आहे ती मामाकडे येते आणि तिची चिडचिड चाललेली असते. तेव्हा ती मामाला म्हणू लागते की तुम्ही जे काय चाललेलं आहे ना ते मला अजिबात पटत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की अर्णवला आपण सारखं तिकडे पाठवलं तर ईश्वरी आणि अर्णवला आपण एकत्र आणू शकू, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कधीही शक्य होणार नाही. कारण काहीही झालं तरीही अर्णव आणि ईश्वरी कधीच एकत्र येऊ शकत नाही. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटत असेल की आता तू जे काय करतेस ते योग्य आहे, पण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की काहीही झालं तरीही तुला जे काही चाललंय ना, तुझ्या मनात जे काही चालू आहे ना ते कधीच होणार नाही, हे तू लक्षात ठेव, असं ते बोलत असतात. आणि त्याचबरोबर त्यांचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे मामा मामीला म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, सात्विकाच्या बाबतीत तू जे काय वागलेली आहे ना ते आता मी अर्णवच्या बाबतीत होऊ देणार नाही. तेव्हा तो म्हणत असतो की कसं आहे, अर्णव कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे. सात्विकाच्या बाबतीतही तू तेच केलेलं आहे, तिथेही गैरसमजच पसरवलेले आहेत आणि आताही तेच करण्याचा प्रयत्न करत आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे सात्विकाच्या बाबतीत झालेलं आहे ते मी तुला आता अर्णवच्या बाबतीत होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. काहीही झालं तरीही मी अर्णवच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं तो बोलत असतो. कारण मामाला खूप वाईट वाटत असतं, कारण मामाला एकट्याला माहिती असतं की हिने अर्णवच्या आईमध्ये आणि अर्णवच्या वडिलांमध्ये गैरसमज पसरवलेले असतात आणि या सगळ्यामुळेच इकडे अर्णवची आई सात्विकाने आत्महत्या केलेली आहे आणि या सर्व गोष्टी घडत असतात. इकडे वल्लरी मात्र मामाला म्हणत असते, काय कराल तुम्ही? तेव्हा मामा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, त्यावेळेस मी शांत राहिलेलो आहे, पण मी आता शांत राहणार नाही, ही गोष्ट तू कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. इकडे अविनाश मामाला खूपच राग आलेला असतो. अविनाश मामा भयानक चिडलेला असतो. अविनाश मामाने आता ठरवलेलं असतं की आता काहीही झालं तरीही शांत राहायचं नाही. आणि अविनाश मामा बोलत असतात तेव्हा ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्याशी असं वागू शकत नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. मामा मात्र हे सगळं पाहत असतात आणि तेवढ्यातच आजी तिथे येते आणि म्हणते, काय झालं, काय बोलताय तुम्ही सात्विकाच्या बाबतीत? असं आजी बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र मामा म्हणतात, काही नाही ग, ते असंच चाललेलं होतं, असं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा आजी सगळ्यांना सांगत असते आणि मग इकडे ती म्हणत असते, तुम्हाला वाटत असेल की अर्णव आणि ईश्वरी जवळ येतील, पण ते शक्य नाही, ते कधीच शक्य नाही. अर्णव आणि ईश्वरी कधीच जवळ येणार नाही. तुम्हाला वाटत असेल की ती चांगली मुलगी आहे, पण नाही, ती अजिबात चांगली मुलगी नाही. आजी म्हणते की बाद झालं, ईश्वरी बद्दल एक शब्द जरी बोललीस ना तर मी आता तोंड फोडील तुझं, कारण ईश्वरी बद्दल वाईट बोललेलं मी ऐकून घेणार नाही, असं स्पष्टपणे इकडे आजीनं सांगितलेलं असतं. आणि इकडे वल्लरीची वाट लागलेली असते. वल्लरीला म्हणत असते की बाद झालं, त्यांच्या दोघांच्या मध्ये तू यायचंच नाही, आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते. आणि असं म्हणत मामा आणि त्याचबरोबर आजी तिथून आलेले असतात. वल्लरीला तिथून हाकललेलं असतं, कारण वल्लरी जी काय आहे तिची जी नाटकं आहेत ती जरा जास्तच चाललेली असतात आणि वल्लरीची वाट तर लागणार असते, कारण अजूनही तिच्या समोर ते सत्य आलेलं नसतं, त्यामुळे तिची वाट लागणार असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी सुरू असतात तेव्हा आजी आणि अर्णव म्हणत असतात की फायनली सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, कारण अर्णव तर तिकडे गेलेला आहे, पण बघूया आता पुढे काय करता येईल, असं त्यांच्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं आणि ते दोघं जण बोलत असतात. तेव्हा इकडे लगेचच अविनाश म्हणत असतो की काळजी करू नकोस आई, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं म्हणत तो आजीला सांगत असतो आणि आजीशी बोलत असतो. त्यासोबतच आजीला म्हणत असतो की आता आपण सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत आणि आजीला तो समजून सांगत असतो. त्यासोबतच इकडे वल्लरी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही तिची जास्त लाड होत होते म्हणून मी तिला या घरातून हकललेलं आहे, पण आता काहीही झालं तरीही ह्या ईश्वरीला सुद्धा मी या घरात येऊ देणार नाही. सात्विकाचा जसा काटा काढलेला आहे तसा या ईश्वरीचा सुद्धा मी काटा काढणार आहे. हे सगळं वल्लरी बोलत असते. म्हणजे सात्विकाला मारणारी ही वल्लरीच आहे आणि आता तिने पुढचा डाव आखलेला आहे तो म्हणजे ईश्वरीला मारण्याचा. पण तिला कुठं माहिती आहे की ईश्वरीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला
ईश्वरीची आई तिच्या सोबत आहे, त्याचसोबतच अर्णव आहे, त्याचबरोबर आजी आहेत, हे सगळी लोक ईश्वरी आई आणि नमू तिघी जणी बोलत बसलेले असतात आणि आई ईश्वरीला तेल लावून देत असते. त्याच वेळी तिथं असते त्यांच्या सोबत ती नम्रता म्हणत असते की ईशू प्रत्येक वेळेस तू असंच करत असते, प्रत्येक वेळेस माझ्याशी तू असंच वागत असते असं म्हणत ती बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे वल्लरी, त्याचबरोबर इकडे वल्लरीचा डाव चाललेला असतो आणि ईश्वरीला समज द्यायची आहे, जाऊन एकदा तिला समज देते असं तिचं बोलणं चाललेलं असतं. कारण इकडे सात्विकाची तर वाट लावलेली आहे असं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता बोलत असते ती म्हणजे ईश्वरी आणि ईश्वरीची आई नमूला चिडवत असते. ईश्वरी म्हणत असते की आई माझीच आहे, तुझी आहे पण ती नंतर आहे, कारण आता आई आणि मी आम्ही दोघीच आहोत एवढं लक्षात ठेव, माझा नंबर आधी आहे, आजी माझेच लाड करणार. आता वल्लरी ईश्वरीला समज देण्यासाठी ईश्वरीच्या घरी आलेली असते आणि ती खिडकीतून पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण ती तर पाहते ती म्हणजे ईश्वरी आई आई करून बोलत असते आणि ती व्यक्ती असते ती म्हणजे सुषमा. आणि त्या क्षणी वल्लरीला घाम फुटतो आणि वल्लरी म्हणू लागते की काय आहे हे सगळं, ही कशी इथं आली आहे, ही तर सुषमा आहे, ही पुन्हा कशी आली आणि ही तर ईश्वरीची आई आहे, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि ती मात्र घाबरलेली असते. त्याच वेळी तिला 20 वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवत असतो, कारण 20 वर्षापूर्वी तिनं काय गोंधळ घातलेला आहे त्या गोष्टी तिला आठवत असतात आणि तिला जाणवत असतं की हे सगळं काय घडलं, कारण ही इथं कशी आलेली आहे. 20 वर्षापूर्वी तिने इकडे भेटलेली असते ती म्हणजे सुषमाला आणि सुषमाला तिनं सांगितलेलं असतं की मी एक गोष्ट करायला सांगते ती करायची आहे, ती जर केली तर तुमचं अख्खं खानदान व्यवस्थित होईल. आणि ते म्हणजे सुषमा जी गरीब आहे आणि तिला पैसे देऊन वल्लरीनं हे काम करायला सांगितलेलं होतं आणि त्या गोष्टीची जाणीव ही वल्लरीला झालेली असते आणि वल्लरीची मात्र वाट लागलेली असते. वल्लरी म्हणत असते की ही सुषमाच आहे ना, मग ही सुषमा इथं कशी आलेली आहे, कारण तोच चेहरा तीच सुषमा आहे, तिला जाणवत आहे की ही सुषमा आहे आणि ही पुन्हा आलेली आहे. हे सगळं जेव्हा तिला कळतं तेव्हा मात्र ती पाहतच राहते, तिला कळायचं बंद झालेलं असतं की काय करू आणि काय नाही अशी अवस्था तिची झालेली असते. आणि इकडे नम्रता ईश्वरी दोघीही भांडत असतात. ईश्वरी म्हणत असते की माझीच आई आहे आणि माझेच ती लाड करणार आहे, जास्त ती तुझे लाड करणार नाही असं म्हणत ईश्वरी बोलत असते. आणि त्याचबरोबर वल्लरी मात्र त्यांना पाहत असते. वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं, काहीही झालं तरीही तिची वाट लागलेली असते हे मात्र नक्की असतं. ती पाहतच राहते आणि तिला कळतही नाही की ती कोणत्या गोष्टीमध्ये अडकत चाललेली आहे, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या एवढ्या भयानक असतात की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही अशा गोष्टी घडत असतात. आणि इकडे जे नमू आहे आणि ईश्वरी भांडत असतात तेव्हा सुषमा म्हणत असते काय चाललंय ग, लहानपणी पण अशाच भांडायचं तुम्ही दोघी जणी आणि आताही तुमचं तेच चाललेलं आहे, असं का वागता तुम्ही, हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नमू म्हणत असते की आई माझीच आहे आणि आई माझेच लाड करणार आहे, प्रत्येक वेळेस ईशू तुझ्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी का हव्या असतात ग, सगळं तुला तुझ्या म्हणण्याप्रमाणेच हवं असतं असं ती बोलत असते. आणि तेव्हा वल्लरी मात्र बाहेरून हे सगळं पाहत असते, तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण इतक्या दिवसानंतर ती सुषमाला पाहत असते, कारण ती म्हणत असते की माझं सगळं सुषमाला माहिती आहे आणि आता सुषमाने जर तोंड उघडलं तर मी जे काही केलेलं आहे ते सगळं सुषमाला माहिती आहे असं तिला वाटत असतं. आणि त्यासोबतच ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, जर सुषमाने या सगळ्या गोष्टी अशा जर बाहेर पडल्या तर माझं खूप अवघड होणार आहे, सुषमाकडून जर हे सगळ्यांना कळलं तर माझी मात्र वाट लागणार आहे, हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की ताई तू असंच करतेस बघ प्रत्येक वेळेस, आई माझेच लाड करणार ना. तेव्हा सुषमा म्हणत असते की बाद झालं ग, किती भांडताय तुम्ही, अगदी लहान असतानाही तेवढ्याच भांडत होता, फटके दिले पाहिजेत तुम्हाला. इकडे वल्लरीला मात्र आठवत असतं की वल्लरी कन्फर्म करत असते नक्की ही सुषमाच आहे ना, या गोष्टीचा वल्लरी विचार करत असते. तेवढ्यात सुषमाला असं दिसतं की कोणीतरी आपल्याला बाहेरून पाहतंय, आपल्याकडे कोणीतरी लक्ष ठेवून आहे, ही गोष्ट तिला कळलेली असते आणि ती मात्र बाहेर पाहते. तेव्हा तिला धक्का बसतो, ती म्हणते की नाही थांब जरा, कोणीतरी खिडकीतून पाहतंय. इशू आणि त्याचबरोबर नमू म्हणतात की कोण असेल बरं, थांब. इशू म्हणते की थांब आई मी बघून आले, असं म्हणत इशू ही बघायला बाहेर जाते.
आणि तेव्हा मात्र येशू बाहेर गेलेली असते आणि त्या क्षणी येशू म्हणते की नाही, इथं तर कोणीच नाहीये. मामीच्या पायाखालची जमीन सरकते आणि वल्लरी मामी तिथून पळत सुटते, कारण तिला माहिती असतं ती जर पकडली गेली तर ती पूर्णपणे अडकली जाणार आहे आणि म्हणूनच ती बाहेर तिथून निघून गेलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिला भीती तर वाटलेली असते, पण या सगळ्यामध्ये आपण अडकतोय की काय ही मोठी भीती तिच्या समोर असते. आणि त्यासोबतच इकडे ईश्वरी येऊन सांगते की नाही, तिथं कोणीच नाहीये असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे नमू आता तेल लावायला बसलेली असते. ईशू भांडू लागते की उठ ना तू उठ ना, तू इथं का बसलेली आहेस, तू नाही बसायचं, माझा नंबर होता ना, माझ्या केसांना अजून तेल लावून झालेलं नाहीये ना, मग तू का इथं बसलेली आहे असं म्हणत आता नमू भांडू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे ईशू तिला उठवत असते. तेव्हा आई रागाने उठून जाते. ह्या दोघी जणी अक्षरशः धैर्याधैर्य करून भांडत असतात. त्यांना असं वाटत असतं की ही सगळी भांडणं अशी चालू झालेली असतात. त्या दोघींनाही कळत नसतं की किती भांडावं आणि किती नाही. त्या दोघींची भांडणं इतकी चाललेली असतात आणि त्या दोघीही एकमेकींशी एवढ्या भांडत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता आजी आणि अविनाश बोलत असतात. ते म्हणत असतात की चला एकदाच आपण बघूया. तेवढ्यातच अर्णव घरी येतो आणि अर्णव घरी आलेला असतो. तेव्हा आजी म्हणत असते का रे काय झालं. तेव्हा अर्णव सांगतो की आजी तुझं काम करून आलोय आम्ही, तू सांगितलं होतं ना ते काम सगळं केलेलं आहे मी. तेव्हा आजी म्हणते की बरं झालं तू सगळं काम करून आलायस ना माझं, असं आजी त्याला सांगत असते. तेव्हा अर्णव सांगतो की हो मी सगळं काम केलेलं आहे, तुझे सांगितलेलं होतं ना ते सगळं काम मी केलेलं आहे. ईश्वरीच्या आईला जाऊन भेटून आलेलो आहे. तेव्हा आजी म्हणते मग मिस सिंदूर भेटली का नाही तुला, असं आजी त्याला विचारत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही, कसं आहे मी तिला भेटायला गेलेलो नव्हतो आणि तुला माहिती आहे ना ग आजी, प्रत्येक वेळेस काय विचारत असते सांग बरं, कारण आम्ही जेव्हा दोघं भेटतो तेव्हा आमच्यामध्ये बोलणं होतच नाही ग, भांडणंच होतात ग फक्त, असं तो आजीला सांगत असतो. तेव्हा मात्र आजी त्याच्याकडे पाहत असते आणि त्याला म्हणत असते की चला. तेव्हा अविनाश म्हणतो की चालेल. तेव्हा इकडे अर्णव बोलत असतो की मला काय वाटतं माहितीये का, की ईश्वरी जी आहे ना, मी सिंदूर जी आहे ना तिच्यापेक्षा तिची आई वाटतच नाहीये तिची आई आहे. किती गोड आहेत त्या, किती चांगले आहेत. तेव्हा अविनाश आणि आजी म्हणतात की आपल्याला भेटलं पाहिजे त्यांना. इकडे आजी म्हणत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो का. अविनाश म्हणतो की कसं आहे त्या इंदोरच्या आहेत ना. आजी म्हणते हो माझ्याही तेवढ्याच गप्पा होतील ना, जुन्या आठवणी निघतील. आणि मग अविनाश बोलत असतो की हो बरोबर आहे, त्यांना भेटायला तर गेलंच पाहिजे. आणि मग अर्णव म्हणतो की तुम्ही जाणार आहात ना, मग मला पण घेऊन चला, जाताना मीही येईल तुमच्यासोबत, असं अर्णव सांगत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र वल्लरी आता धावत घरी आलेली असते. वल्लरी घाबरलेली असते. वल्लरीला कळतच नसतं की हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरीही वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. वल्लरीला धक्का बसलेला असतो. वल्लरीला कळायचं बंद झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळं वल्लरी हादरलेली असते. तिला आठवत असतं की त्यावेळेस तिने सुषमाला सांगितलेलं असतं की एवढं काम केलं तर एवढे पैसे मिळतील आणि सुषमाला तिने काम करायला सांगत असते. सुषमा गरीब असते आणि ती म्हणत असते की म्हणजे ही सुषमा परत आली आहे, माझे सगळे गोष्टी तिला माहिती आहेत, आता जर तिने सगळ्यांच्या समोर तोंड उघडलं तर मात्र माझा अवघड होईल, अशी भीती आता वल्लरीला वाटू लागलेली असते. वल्लरी हादरलेली आहे. तेव्हा तिच्या डोक्यात विचार येऊ लागतो, म्हणजे आता अर्णव पण तिला भेटलेला आहे, अर्णव पण चांगला आहे असं ती बोलत होते, म्हणजे हिने अर्णवला शोधून तर काढलं नाहीये ना, ही बदला घ्यायसाठी तर आली नाही ना, नक्की काय होणार आहे असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही मला आता विचार करावा लागणार आहे, जर तिने बदला घेण्यासाठी आली असेल तर मात्र खूप अवघड होणार आहे असं वल्लरीला वाटत असतं. वल्लरी म्हणत असते की नाही नाही, काही झालं तरी माझा भूतकाळ समोर नाही आला पाहिजे, इतके वर्ष मी जे गुपित लपवून ठेवलेलं आहे ते कोणाच्या पुढेही यायला नको आहे, असं वल्लरीचं बोलणं चाललेलं असतं. वल्लरी हादरली. वल्लरीला कळायचं बंद झाले. हे जर आता सगळ्यांना कळलं तर खूप अवघड होणार आहे. आणि त्याचबरोबर वल्लरीने डोक्याला हात लावलेला आहे. ती घामाघूम झालेली आहे. तिला कळायचं बंद झालेलं आहे. तिच्या मात्र पायाखालची जमीन सरकलेली आहे, कारण आता सुषमा समोर आलेली आहे. आणि ही जर सुषमा हिने जर तोंड उघडलं तर आपण अडचणीत येणार आहोत, अशी भीती आता तिच्या मनात निर्माण झालेली असते. आणि त्यासोबतच ती विचार करू लागलेली असते. वल्लरीच्या पायाखालची जमीन तर सरकलेली आहे, पण आणखी काय काय धक्के मिळणार आहेत ते मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी आणि अर्णव दोघंही निघालेले असतात. आणि ईश्वरी आणि अर्णव जेव्हा जात असतात तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर बस,
तोंड बंद म्हणजे बंद, अजिबात उघडायचं नाही. प्रत्येक वेळेस तुमचं तेच चाललेलं असतं असं अर्णव म्हणत असतो. एक शब्दही बोलायचा नाही, कारण समोरच्या माणसाला आपल्या बोलण्यामुळे त्रास होतो या गोष्टीची जाणीव पण असली पाहिजे ना. असं तो ईश्वरीला बोलत असतो. तेव्हा ईश्वरी शांत राहते आणि अर्णव तिला शांत करत असतो. दोघंही निघालेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते चला पुढे तर गेलं पाहिजे ना. आणि मग इकडे वल्लरीला मात्र आता भीती वाटायला लागलेली असते की जर सुषमाने सगळ्यांना सत्य सांगितलं तर खूप अवघड होणार आहे असं वाटत असतं. आणि त्याच वेळी तिथं सुषमा आलेली आहे आणि सुषमा म्हणते की तुला काय वाटलं, तू आजपर्यंत जी कारस्थानं केलेली आहेत ती कोणाच्या समोर येणार नाहीत, तुला असं वाटतंय का? कारण इथे सात्विका नाही पण मी आहे ना, मी आली सगळ्यांना सांगायला, सत्य सांगायला, असं वल्लरीला धमकवायला तिथं सुषमा आलेली असते. तर अर्णव आणि ईश्वरी दोघंही गाडीतून निघालेले असतात आणि दोघंही आता खूप एन्जॉय करत चाललेले असतात. त्यांच्यामधलं जे भांडण आहे ते टॉम अँड जेरी सारखं भांडण असतं, पण त्या दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नसतं, हे मात्र या सगळ्यातून प्रूव्ह होतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.